मुंबई महानगरपालिकेवर आज महापौर आणि उपमहापौर जे आहेत ते बसलेले आहेत, विराजमान झालेले आहेत। ताई, सगळ्यात आधी तर मी तुम्हाला विचारेन, सगळ्यात आधी तर अभिनंदन, कारण आता हे सगळं सुरू होणार आहे आणि तिथून तुम्ही आता कामाला सुरुवात करतायत। मुंबई महानगरपालिकेसाठी काय विजन ठेवून आता तुम्ही हा सगळा प्रवास सुरू करणार आहात? सर्वप्रथम तुम्ही विश केलं त्याच्याबद्दल धन्यवाद। आणि शिंदे साहेबांमुळे आपले महायुतीचा विजय झाला आहे, लाडका बहिणीचा विजय झाला आहे। लाडका बहिणी सभागृहात पोहोचल्या आहेत आणि लवकरच आपली जी कामं आहेत लोकांची ती सुरू करणार आहोत। मुंबई ही वंदनीय शिवसेना प्रमुखांचं एक स्वप्न आहे। ते स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी ही महायुतीकडे आणि महायुतीच्या नगरसेवकांकडे असणार आहे। मी या ठिकाणी सांगू इच्छितो की अणुशक्ती विभागातून आमच्याकडे 4 शिवसेनेचे नगरसेवक निवडून आलेले आहेत। ते 4ही या ठिकाणी उपस्थित आहेत। आम्ही शेवाळे साहेबांच्या नेतृत्वामध्ये, शेवाळे वहिनींच्या नेतृत्वामध्ये हे 4ही नगरसेवक या ठिकाणी निवडून आणलेले आहेत। आता आपल्या इथे सगळ्यात मोठा जो प्रश्न आहे तो आहे झोपडपट्टीचा। तो एकनाथ शिंदे माननीय आपले जे आहेत त्यांनी आपल्यासाठी तो क्लस्टर योजनेमध्ये त्यांची गिणती केलेली आहे। तर आता जो आपल्या 80 एकरची जी जागा आहे ती सगळ्यात मोठी जागा झोपडपट्टीची आहे आपल्या पूर्ण वॉर्डमध्ये। तर त्याचं पूर्ण रिडेव्हलपमेंट होणार आहे ह्याचं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे। तर त्याच्यासाठी आम्ही खूप एक्साइटेड आहोत की ते प्रोजेक्ट ऑलरेडी त्याचा सर्वे स्टार्ट झालेला आहे, तो आता लगेच सुरू पण होईल। बाळासाहेबांच्या या स्मृतीस्थळावर पोहोचले, तिथे त्यांनी अभिवादन केलं आणि खऱ्या अर्थाने कामाची सुरुवात जी आहे ती आजपासून आणि इथून केल्याची भावना या सर्व नगरसेवकांच्या मनामध्ये असलेली आपल्याला पाहायला मिळाली। कॅमेरामॅन निकेश सोबत उमेश करंजकर, लोकशाही मराठी, मुंबई।